सह्याद्रीच्या कुशीत वसलेले 12 महिने पाणी भरलेले आणि समर वॉटरफॉल म्हणून प्रसिद्ध असलेला फायनली आमचं जायचं प्लॅन ठरलं आणि आम्ही मित्रांसोबत बाईकने निघालो। मुंबई ते कालमांडवी सुमारे 150 किमीचा प्रवास करून आम्ही फायनली पोहोचलो प्रवेश गेटवर। 20 रुपये प्रति व्यक्ती आणि बाईकसाठी 20 रुपये चार्जेस आहे। गाडी पार्क केली आणि ट्रेकिंगला सुरुवात केली। धबधब्याकडे जाण्याचा मार्ग थोडा कठीण आहे, काही तीव्र आहे आणि खडकाळ आहे। हळूहळू आम्ही फायनली धबधब्याच्या स्पॉटवर पोहोचलो। हा धबधबा कालशेती नदीवरून पडतो। नदीच्या नावावरून या धबधब्याचे नाव कालमांडवी पडले आहे। सुमारे 100 मीटर उंचीचा बहुस्तरीय धबधबा एकदम मनमोहक आहे। सर्वच जण पाण्यामध्ये, कोण समोरून उडी मारतय तर कोणी बाजूने उडी मारतय तर कोण पोहण्याचा आनंद घेते। सर्वच जणांची मजा मस्ती चालू होती। पोहता येत नसेल तर काळजी करू नका, लाईफ जॅकेट उपलब्ध आहेत। 200 रुपये अनलिमिटेड आणि 100 रुपये प्रति 1 तास। आम्ही ही जॅकेट घेतलं आणि पाण्यात उतरलो। वरच्या कड्यावरून उडी मारायला गेलो। खाली बघितलं तर भीती वाटली पण मजा आली। कालमांडवी वॉटरफॉल मॅनेजमेंट करणारे सर्व लोक खूप सुंदर पद्धतीचे मॅनेजमेंट करतात। तिथल्या काकाने आम्हाला थोडे मार्गदर्शन केलं। अच्छा अच्छा 100 माणसं आहेत तुमच्या इकडे कामाला। मजा तर आता मॅगी खाण्यात आहे, कारण भिजल्यानंतर गरमागरम मॅगी खाण्यात मजा आहे ना। मस्त मॅगी बनवली आणि खाल्ली। सकाळी लवकर आला तर बेस्ट आहे, नंतर मग गर्दी वाढते। एकंदरी अनुभव भन्नाट होता। तुम्हीही नक्की प्लॅन करा आणि कमेंट मध्ये कळवा तुम्हाला कसे वाटलं। आणि हो, अशाच नवनवीन ठिकाणांचा अनुभव घेण्यासाठी आपल्या मराठी पेजला नक्की फॉलो करा।